तारखेला तुमची शाळा सुरू होते. ठीक आहे. सध्याचं जे काही शासनाचं परिपत्रक आहे नियोजन त्यानुसार 15 जूनला शाळा सुरू होणार आहे. आता लक्षात घ्या या कालावधीमध्ये 90% स्टुडंट जे आहेत ना ते झोपलेले असणार आहेत. 90%. आणि यशस्वी होण्याचा सर्वात महत्वाचा मार्ग आहे तो म्हणजेच जेव्हा बाकीचे झोपले असतील तेव्हा तुम्ही जागे व्हावे. जेव्हा बाकीचे आरामात असतील तेव्हा तुम्ही जागे होता. आठवतो ना ससा कासवाची गोष्ट? तसा बघा ससा झोपलेला होता. कासव मात्र निरंतर चालत राहील. म्हणून ते पुढे जाऊ शकत. तर तशा प्रकारची गोष्ट आणि त्यामुळे या काळापासून तुम्हाला सुरुवात करायची. आता बघूयात नेमकं इथे तुमच्या समोर काय काय असणार आहे. उपलब्धता काय काय आहे. ठीक आहे. सगळ्यात पहिल्यांदा बघा आता इथे उपलब्ध महिने आणि त्यांचे दिवस. आता आपण एप्रिल महिन्याचे काही दिवस आता आपण इथं घेत नाहीये. ते का घेत नाही हे तुम्हाला मी शेवटी सांगेन. आता वळूयात आपण मे महिन्याकडे. येस. मे महिन्याचे किती दिवस असतात रे? कुणी एकाने सांगा. येस टाईप करा तिथे चॅट बॉक्स मध्ये. $31. व्हेरी गुड. मे महिन्याचे दिवस आहेत 31. 31 दिवस. हा बघा मी कुठलेही डायलॉग बाजी करणार नाही. मी कुठलंही मोटिवेशन देणार नाही. याचं सगळ्यात महत्वाचं कारण असं आहे की बाह्य मोटिवेशन जे असेल बाह्य प्रेरणा जी असते ती फार काळ टिकत नाही. 2 दिवस 3 दिवस बस. जास्तीत जास्त 1 आठवडा. मोटिवेशन जे आहे ते फार काळ टिकणार नाही. डायरेक्ट तुम्हाला वास्तवाची जाणीव मी करून देणार आहे. त्यानंतर जून महिना. जून महिन्यामध्ये किती दिवस असतात? येस पाठवा कुणीतरी. द्या द्या उत्तर द्या. 30 दिवस. व्हेरी गुड. कुणातरी एकाचं उत्तर आलं की मी पुढे जाईल. ओके. जुलै महिन्यामध्ये किती दिवस असतात? जुलै 31. व्हेरी गुड. जुलै महिन्यामध्ये 31 डेज. ऑगस्ट महिन्यामध्ये किती आहेत? थर्टी वन. रिक्षा 31. येस. बघा टाईप करताना गोळ होऊ शकतो. 31 डेज. व्हेरी गुड. सप्टेंबर महिन्यामध्ये किती दिवस आहेत? चलो आता एक टाप करूयात आपण. मी फार वेळ घेत नाही. येस 30 बरोबर. मी फार वेळ आता लावत नाही. आता पुढचे मी लिहितो. 30 डेज ऑक्टोबर 31 नोव्हेंबर 30 डिसेंबर 31. लक्षात घ्या शाळा कुठली असू द्या साधारणपणे जानेवारी महिन्यापासून तुमच्या प्रिलियम सुरू होतात आणि त्यामुळे जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च हा कालावधी तुम्हाला अभ्यासासाठी धरायचा नाही. त्यामुळे याचे दिवसच काउंट करायचे आहेत. आता जे दिवस तुमच्या समोर इथे आलेले आहेत हे किती दिवस आलेले आहेत? चला टोटल सांगा. किती दिवस झाले एकूण?
येस. मे पासून डिसेंबर पर्यंतची टोटल करायची. 1 जानेवारीला नवीन वर्ष सुरू आलं की शाळा 2 जानेवारीला प्रिलियम सुरू करतात. प्रिलियम म्हणजे बोर्डाची पूर्व परीक्षा, बोर्डाच्या वातावरणामध्ये तुमच्या परीक्षा. त्यामुळे त्याच्या आधी तुमचा अभ्यास पूर्ण असला पाहिजे. येस बोला. मे पासून डिसेंबर 245. ओके, व्हेरी गुड. बघा, एकच उत्तराला पण थोडा वेळ लागला. तुम्ही बघा ना, 3 3 दुने 7, 3 3 9, 3 चौक 12, 3 5 15, 3 6 18, 3 8 21, 3 8 24, 240 आणि 1 2 3 4 5, 245. ठीक आहे. तर आपण काय करूयात, आपण सध्या पुरतं म्हणून 245 ला एक राऊंड फिगर आपण करूयात. यालाच मी 240 करतो. 240 डेज. 5 दिवस सुट्टी समजा तुम्हाला, दिवाळीची सुट्टी. 3 दिवस दिवाळीचे, 1 दिवस तुमच्या बर्थडेचा कुठला तरी. ठीक आहे. आता बोलूयात आपण दुसऱ्या पॉइंटकडे. बघा, 240 तुमच्याकडे काय आहेत उपलब्ध अभ्यासासाठी? दिवस. ठीक आहे. आता बघा, परीक्षेचे गुण. मराठी विषय किती मार्कांचा पेपर आहे माहितीये का तुम्हाला? किती मार्कांचा पेपर आहे मराठी? येस, 80 मार्कांचा. बरोबर. हिंदी किती मार्कांचा आहे? 80. बरोबर आहे. इंग्रजी किती मार्कांचा आहे? 80. बघा, गणितामध्ये सायन्स मॅथमॅटिक्स भाग 1 भाग 2 दोन्ही मिळून 80. सायन्स पार्ट 1 2 दोन्ही मिळून 80. इथे बघा, सामाजिक शास्त्र म्हणजे इतिहास भूगोल दोन्ही मिळून 80. टोटल तुम्हाला लेखी पेपर जो द्यायचा आहे फायनलचा, तो किती मार्कांचा द्यायचा आहे? एकूण किती मार्क झाले लेखी पेपरचे? इंटरनलचा काही मी विचार करत नाही. त्यासाठी तुमचं वर्तन व्यवस्थित असेल, तुम्ही इंटरनलचं काम व्यवस्थित पूर्ण केलेलं असेल, तुम्ही तुमच्या कुमार वयाला किंवा किशोर वयाला अनुसरून कुणाला उलट बोलत नसेल, घरच्यांचं ऐकत असाल, शाळेमध्ये रिपोर्ट चांगले असतील, तर तुम्हाला जास्तीत जास्त मार्क शाळा देते. कुठली शाळा असू द्या, संपूर्ण महाराष्ट्रातली. ठीक आहे. कारण आपल्याकडे ऍप डाउनलोड करण्याचे विद्यार्थी आहेत ते बाहेरच्या शाळांचे आहेत, काही जिल्ह्यांमधले पण आहेत. तर त्यामुळे हा विषय तो आपल्याला पाहावा लागणार. व्हेरी गुड. 480 गुण. हा, किती गुण आहेत? 480. बघा, आता मी काय सांगतोय बघा, तुमच्याकडे एकूण जे गुण आहेत, जेवढ्या गुणांसाठी तुम्हाला पेपर द्यायचे आहेत, आणि तुमच्याकडे दिवस किती आहेत, याचं जर का आपण गुणोत्तर काढलं, सगळं मॅथमॅटिकली चाललंय बरं का आपण, शास्त्रशुद्ध पद्धतीने. गुण किती आहे तुम्हाला? 480 गुणांची परीक्षा आहे. ठीक आहे. आणि दिवस किती आहेत तुमच्याकडे? 240. द्या बरं भाग, किती येईल सांगा मला. ओके, नम्रता बीड, व्हेरी गुड. 2, व्हेरी गुड. चला बघा, शून्याला शून्य कट करू किंवा डायरेक्ट देऊयात. 240 एके 240, 240 दुने 480, म्हणजे 2 गुणांसाठी तुमच्याकडे 1 दिवस आहे. कधीपासून? मे महिन्यापासून सुरुवात केली तर 2 गुणांसाठी तुमच्याकडे 1 दिवस आहे.
लक्षात घ्या, म्हणजे वेळ कमी आहे याची जाणीव लगेच व्हायला सुरुवात झाली असेल. आता उदाहरण बघा, मला नेमकं सांगायचं काय ते बघा. आता इतिहास अधिक राज्यशास्त्र हा पेपर जो आहे तो 39 गुणांचा असतो. ठीक आहे. तुमच्यापैकी कुणाला हे माहिती आहे का रे, यातला इतिहास किती मार्काचा आणि राज्यशास्त्र किती मार्कांचा आहे, हे माहिती आहे का कोणाला? लक्षात घ्या, आपल्या ऍप मध्ये स्टडी मटेरियल मध्ये 10वीच्या आतमध्ये आपण सध्या जे झालेले पेपर आहेत 10वीच्या बोर्डाचे, त्यातले जवळपास निम्मे पेपर आपण पाठवलेले आहेत, पण ते अजून पाहिले गेलेले दिसत नाहीये, कारण कुणाचंच उत्तर आलेलं नाही. बघा, आता हे का अभ्यासणं आवश्यक आहे ते मी तुम्हाला सांगतो. लक्ष द्या, इतिहास जो आहे तो आहे 28 गुणांचा. एक मिनिट, इकडे इकडे 28 मार्कांचा इतिहास आणि 12 मार्कांचं राज्यशास्त्र किंवा नागरिकशास्त्र त्याला आपण म्हणतात. ठीक आहे. ही मार्कांची विभागणी आहे 40 मार्कांची. आता धक्का देऊ, सावध व्हाल ना? सावध, धक्का नाही ना बसणार. बघा, सगळे जरा हे राहा, व्यवस्थित जागे राहा, नीट लक्ष द्या, नीट लक्ष द्या, जागे राहा सगळेजण. काही जणांचे पालक सुद्धा पाहत असतील. ऍक्च्युली पाहिलं पाहिजे पालकांनी, माझी अपेक्षा तशी आहे. बघा मी काय सांगतोय, जर तुम्हाला जेवढे गुण आहेत त्याच्या निम्मे दिवस तुमच्याकडे अभ्यासासाठी आहेत, तर 12 मार्कांच्या राज्यशास्त्राचा विषय तुम्हाला 6 दिवसात संपवायचा आहे. अरे बापरे, झटका बसला. सरळ साधं गणित आहे. आत्ताच आपण हिशोब केला ना, 2+1. आता बघा, म्हणजे मला इथे चार माहिती दिसत, तुम्ही सगळ्यांनीच हिशोब केला की, बघा सगळ्यांनी आपण हिशोब काय केला की एका दिवसाला 2 गुणांचा जर का अभ्यास करायचा असेल, तर इथे तुम्हाला 6 दिवसात तुम्हाला 12 मार्कांचा राज्यशास्त्राचा अभ्यास पूर्ण करावा लागेल. एक आठवडा सुद्धा नाहीये राज्यशास्त्राला. कधीपासून सांगतोय मी, 1 मे पासून अभ्यास केला तर दिस इज द प्रॉपर वे ऑफ स्टडी. नाहीतर कुणाला म्हटलं अभ्यास करताय, काय करतो, अख्खच्या अख्खं पुस्तक एकदाच वाचून काढलं, डोक्यात काहीच नाही बसलं. दुसरा म्हटलं अभ्यास करतो, काय करतो, एकच पान दिवसभर वाचत बसलं. काय उपयोग. लक्षात घ्या, 2 6 मारायचा कधीच प्रयत्न करायचा नाही, कधी 2 4 मारण्याचा प्रयत्न करायचा. 2 6 ला कॅच जाण्याची शक्यता असते, 2 4 ला रन हमखास मिळतात, आउट होत नाही. म्हणून व्यवस्थित मार्गाने गेलं पाहिजे. बघा मी काय सांगतोय तुम्हाला. आणि इतिहासाचे जे 28 गुण आहेत याच्यासाठी तुम्हाला 14 दिवस मिळत आहेत. म्हणजेच इतिहास अधिक राज्यशास्त्र हा 40 मार्कांचा विषय तुम्हाला 14+6 असा 20 दिवसात तुम्हाला पूर्ण करणं आवश्यक आहे. जर तुम्हाला 90% प्लस गुण हवे असतील तर. नाही तर फक्त पास व्हायचं असेल तर डायरेक्टली परीक्षेच्या आदल्या दिवशी पुस्तक उघडलं तरी चालतं. चला, फक्त एकाच प्रश्नाचं उत्तर द्या मला. हे पटतंय का जे सांगतोय ते? येस, चॅटबॉक्स मध्ये लिहा, हे पटतंय का? येस. बघा, मग याच हिशोबाने
याच वेळेच्या नियोजनानुसार जर आपण सगळ्या विषयांचा विचार केला तर बघा, मराठी 80 गुणांचा, हिंदी 80 गुणांचा, इंग्रजी 80 गुणांचा, गणित 80 गुणांचा, विज्ञान 80 गुणांचा, सामाजिक शास्त्र म्हणजे इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र काय असेल ते सगळं, काय संरक्षण शास्त्र वगैरे काय असेल ते सगळं मिळून 80 गुणांचं. याच्यासाठी तुमच्याकडे उपलब्ध दिवस हे गुण, यासाठी तुमच्याकडे उपलब्ध दिवस, एक मिनिट, हे चुकीचं लिहिलं गेलं, वरती लिहिलं पाहिजे थोडं, जस्ट अ मिनिट. दिवस इथे आहेत 40 दिवस, हिंदीला मिळत आहेत 40 दिवस, इंग्रजीला मिळत आहेत 40 दिवस, गणिताला मिळत आहेत 40 दिवस, सायन्स 1-2, विज्ञान भाग 1 भाग 2 दोन्ही मिळून 40 दिवस, वर्गणिताचे गणित काय ते भूमिती बीजगणित दोन्ही मिळून 40 दिवस, म्हणजे 20-20 दिवस बरं का, 20 दिवस बीजगणित, 20 दिवस भूमिती. आणि सामाजिक शास्त्रातले जे 4 आहेत सब टॉपिक किंवा सब विषय आपण ज्याला म्हणूयात, सब सब्जेक्ट्स, ते मिळून 40. थोडक्यात 8-48, 480 गुणांसाठी तुमच्याकडे आहेत 240 दिवस. आणि 40 दिवसांचा अर्थ लक्षात घ्या, 7 दिवसांचा एक आठवडा. आता तुम्हीच मला सांगा, तुम्हाला किती आठवडे आहेत एका विषयाचा संपूर्ण अभ्यास पूर्ण करायला? नम्रता 120 काय लिहिलेलं आहे नम्रता गीते? 120 काय लिहिलंय की 240च्या ऐवजी ते चुकून शेजारचं टाईप झालेलं आहे. 2 आणि 4च्या ऐवजी 1 आणि 2 टाईप झालं. 5 आठवडे. वेदांत दुमणे बरोबर. 5 आठवडे आणि किती दिवस? 5 आठवडे आणि 35 दिवस. व्हेरी गुड. 5 वीक 5 डेज. बघा, मी आधीच सांगितलं तुम्हाला, मी काही कुठली डायलॉग बाजी वगैरे काही करणार नाही, मोटिवेशनल स्पीच करणार नाही, काही नाही, डायरेक्ट शास्त्री शुद्ध पद्धतीने तुमच्या समोर मांडणार. 5 वीक्स 5 डेज. 5 आठवडे 5 दिवस. 5 आठवड्यांमध्ये तो विषय 100% संपवायचा आहे. आता याच्यामुळे पुढे काय होणार ते पहा. 5 आठवड्यात सोडवायचं म्हणजे नेमकं काय करायचं, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा पूर्व प्रश्नपत्रिका पाहणं आवश्यक आहे. जुन्या प्रश्नपत्रिका. अभ्यास म्हणजे नेमकं काय? पुस्तक घ्यायचं आणि सगळं वाचून काढायचं का? नाही. नेमकं जिथं पोहोचायचं, तुम्हाला एक उदाहरण सांगतो आम्ही, एक साधं उदाहरण लक्षात घ्या. समजा तुम्ही इथे आहात, हे आहे समजा पुण्याचं स्वारगेटचं एसटी स्टँड आहे, आणि तुम्हाला माहितच नाहीये तुम्हाला मुंबईला जायचंय, तुम्हाला बीडला जायचंय, तुम्हाला नागपूरला जायचंय, की तुम्हाला रत्नागिरीला जायचंय, तुम्हाला इकडे जायचंय, इकडे जायचंय, इकडे जायचंय की इकडे जायचंय हेच माहिती नाही. तुम्ही ही जागा सोडू शकाल का? स्टँड सोडू शकाल का? तुम्ही सोडता येईल का स्टँड? हॅलो, हा नम्रता, सॉरी वगैरे म्हणण्याची गरज नाही, ठीक आहे, काही हरकत नाही. आपली बोर्डाची परीक्षा अजून टाइम आहे, तिथे चुकायचं नाही आपल्याला. आपल्या इथे वर्षभर चूक झाली, काही हरकत नाहीये, ठीक आहे, सॉरीची आवश्यकता नाही बा. हा, चला एवढंच सांगा मला, सध्या जे मी तुम्हाला दाखवलं, मुंबईला यायचंय, बीडला यायचंय, नागपूरला यायचंय, रत्नागिरीला जायचंय,
जर तुम्हाला माहीतच नाहीये यापैकी 4 ठिकाणी कुठे जायचंय, तर तुम्ही योग्य पद्धतीने जाऊ शकाल का? येस, जाऊ शकाल? नाही. बरोबर. आता बघा, जर तुम्हाला फिक्स माहिती आहे, आता मी काय करतो, यातले काही मार्ग आहेत ते मी खोडून टाकतो. ठीक आहे. तर तुम्हाला फिक्स माहिती की तुम्हाला नागपूरलाच जायचं आहे. आता तुम्ही बरोबर गाडीत बसाल आणि मग तुमची गाडी निघाली एकदम सुसाट नागपूरकडे. मग काय 200चा स्पीड, 480चा स्पीड, 500चा स्पीड, काहीच हरकत नाहीये. ठीक आहे. त्यामुळे एक्झॅक्टली तुम्हाला जर माहित असेल तुम्हाला कुठे जायचंय, तर तुम्ही बरोबर जाणार आहात. येस, बरोबर की अगदी बरोबर? बरोबर की अगदी बरोबर? ठीक आहे. हॅलो, हॅलो. मी हे विचारलं, तुम्हाला जर माहिती असेल तुम्हाला नागपूरला जायचंय, तर तुम्ही बरोबर गाडीत बसून तुमची गाडी पळू शकाल की नाही? हा, येस. आता लक्षात घ्या, मला काय सांगायचंय, मला हे सांगायचंय की त्यासाठी आधी तुम्हाला कुठे जायचं हे माहिती पाहिजे ना. तुमचा लास्ट स्टॉप कोणता आहे? तर इयत्ता 10वीच्या बोर्डाचा पेपर हा तुमचा लास्ट स्टॉप आहे. मग जर इयत्ता 10वीच्या बोर्डाचा पेपर तुमचा लास्ट स्टॉप असणार आहे, तर त्या स्टॉपवर पोहोचण्यासाठी तुम्हाला आधी ती गाडी तर पकडली पाहिजे. ती गाडी कोणती हे आधी ओळखलं पाहिजे. आणि ती गाडी ओळखणं याचाच अर्थ ती यापूर्वी विचारले गेलेले प्रश्न पाहणे, जुनी प्रश्नपत्रिका. ऍप सुरू केलं की पहिल्यांदा मी जुन्या प्रश्नपत्रिका टाकायला सुरुवात केली. का? कारण या प्रश्नपत्रिका पाहिल्याशिवाय आपल्याला पुढचा मार्ग दिसणार नाही. एक साधं उदाहरण मी तुम्हाला सांगतो, लगेच लक्षात येईल तुम्हाला. हा, बघा, असा विचार करा की समजा एक जण असा विद्यार्थी आहे किंवा विद्यार्थिनी आहे, त्यांना इंग्लिशच्या बाबतीमध्ये इंग्लिशचा अभ्यास त्याला करायचा आहे. आणि त्या विद्यार्थ्याने किंवा त्या विद्यार्थीने इंग्लिशचा अभ्यास सुरू केला. किती अभ्यास केला? इंग्लिशच्या बुकच्या पहिल्या पानाच्या पहिल्या शब्दापासून शेवटच्या पानाच्या शेवटच्या शब्दापर्यंत अख्खच्या अख्ख पुस्तक तोंडपाठ केलं. त्यांनी अभ्यास केलाय का रे? हो की नाही? अभ्यास केलाय का? सांगा. येस, हो की नाही? नाही. बरोबर. हो. हे पण बरोबर. वेगवेगळ्या अंगाने विचार केला. कसं तुम्हाला मी सांगतो. त्यांनी अभ्यास केला. कशा अर्थाने केला? त्यांनी सगळं तोंडपाठ करून टाकलं. पण नाही कशा अर्थाने? तर आपल्याला नाहीकडे वळायचं इथून पुढे. याचं कारण असं, कारण की त्याने ही जुनी प्रश्नपत्रिका पाहिली नाही. प्रश्नपत्रिकेमध्ये तू काय रीडिंग केलंस? तू जे वाचन केलंस ते तुला काय समजलं? तुझं अंडरस्टँडिंग काय आहे? या अंडरस्टँडिंग वरचे प्रश्न आहेत, तुझ्या पाठांतराचे प्रश्न नाहीयेत. जे पाठ केलेलं आहे तो उतारा डायरेक्टली त्या विद्यार्थ्याच्या समोर असणार आहे. जी पोएम पाठ केली आहे की डायरेक्टली त्याच्या समोर पेपरमध्ये असणार आहे. आणि जे ग्रामर त्याने केलंच नाही त्याचं काय? मग पुस्तक तोंडपाठ करून उपयोग काय? म्हणजे एवढं सगळं करून सुद्धा परीक्षेमध्ये नापास होण्याची वेळ आली की नाही?
म्हणून सांगतोय आधी प्रश्नपत्रिका पहा, नेमकं काय अपेक्षित आहे प्रश्न काढणाऱ्यांना. समजलं का, पटलं का, मी जे बोलतोय ते पटतंय का तुम्हाला. प्रश्नपत्रिका पाहायला हवी की नाही आधी, की हवी की नाही, सांगा बरं. येस. कारण इंग्लिशच्या एका पेपरवर मी तुम्हाला लगेच सांगितलं. मग दुसरा प्रश्न, तर सगळेच पेपर असे असतील का. मग इतिहासाचा पेपर पाहिला की लक्षात येतं, अरे नाही, इतिहासाला तुम्हाला समजून घेणं आवश्यक आहे, काही ठिकाणी पाठांतर पण आवश्यक आहे. मग इतिहासाला वेगळी पद्धत आहे, इंग्रजीला वेगळी पद्धत आहे, मराठीला वेगळी पद्धत आहे का. शोधा, वाचा, पहा. आणि म्हणून आपल्या ऍपमध्ये सगळ्यात पहिल्यांदा मी काय केलं आहे, तर स्टडी मटेरियल मध्ये स्टँडर्ड 5 स्टँडर्ड 10च्या अंतर्गत ज्या पीडीएफ टाकल्या त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा मी प्रश्नपत्रिका टाकायला सुरुवात केली. कारण आपल्याला काय करायचं हेच माहिती नसतं. नुसतं पुस्तक वाचून उपयोग नाही ना. स्मार्ट वर्क करायचं, आपल्या हार्ड वर्क नाही करायचं, स्मार्ट वर्क. माणूस हा बुद्धिमान प्राणी आहे, त्यामुळे बुद्धी वापरून काम करायचं. ठीक आहे. त्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे प्रश्नपत्रिका पाहिजे. आणि दुसरं आणखी एक तुम्हाला महत्वाचं सांगायचं ते म्हणजेच, आता आपण हिस्ट्री बाय योगेश पाटील आपण ऍप सुरू केलेला आहे, तर आपण हिस्ट्रीचा जो पेपर आहे तो पेपर कसा सोडवला जातो, त्याचे बोर्डाला अपेक्षित असणारे मॉडेल आन्सर कशा प्रकारचे असतात, प्रश्न आणि त्याचं उत्तर हे डायरेक्टली मी तुमच्या समोर ठेवून तुम्हाला मी काही दिवसामध्ये दाखवणार आहे की अशा अशा प्रकारची उत्तर आपल्याला पेपरमध्ये देणं अपेक्षित असतं. ठीक आहे. सो हा झाला आपला पहिला मुद्दा, पूर्व प्रश्नपत्रिका. आता वळूयात आपण दुसऱ्या मुद्द्याकडे. अभ्यास म्हणजे नेमके काय, पहिल्यांदा प्रश्नपत्रिका वाचायच्या, दुसरी गोष्ट त्यानुसार वाचन. वाचन म्हणजे कशानुसार, प्रश्नपत्रिकेनुसार, प्रश्न प्रकारानुसार. प्रश्न प्रकारानुसार तुमचं सगळं रीडिंग जे आहे ते व्हायला हवं, वाचन आहे ते व्हायला हवं. म्हणजे आता मी तुम्हाला सांगितलं वेगवेगळे प्रकार, त्या सगळ्या प्रकारांचा इथे तुम्हाला विचार करायचा आहे. आणि हे वाचन करत असताना संपूर्ण, मी पूर्ण सुद्धा म्हणत नाही हा, संपूर्ण एकाग्रता आवश्यक आहे. संपूर्ण म्हणजे किती, तर तुमची 100% एकाग्रता पाहिजे. अशा प्रकारची एकाग्रता हवी आहे की समजा गणपती चालू असतील, बाजूला घराच्या बाजूला डीजे चालू असेल, तरी सुद्धा घराच्या आतमध्ये तुम्हाला कानात कापसाचे बोळे न घालता सुद्धा तुम्हाला तुमचा अभ्यास करता आला पाहिजे. ही आहे तुमची एकाग्रता. या लेवलने तुम्हाला वाचन करायचं आहे. तुम्हाला प्रश्नपत्रिकेनुसार बरं का, प्रश्नाचा जो प्रकार येतोय परीक्षेमध्ये त्यानुसार, की प्रत्येक गोष्ट तुम्हाला कॅप्चर करायची, कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायची आहे, या पद्धतीचं वाचन हवं आहे. बरं, दुसरी एक गोष्ट, वाचन करता करता आपण पुढे गेलो, परीक्षा तर पुढच्या मार्च मध्ये, आज वाचलेलं जवळपास एका वर्षाने कसं काय लक्षात राहील, महत्वाचा मुद्दा आहे. मग करायचं काय, तर यासाठी पुढचा महत्वाचा मुद्दा आहे आणि तो म्हणजे सिंहावलोकन. सिंहावलोकन किंवा यालाच म्हणतात उजळणी. आता उजळणीला सिंहावलोकन का म्हणतात हे लक्षात घ्या. सिंह जो असतो ना, सिंह हा काय करतो, समजा एखाद्या ठिकाणी एक मेंढ्यांचा समजा कळप आहे आणि इथे येऊन समजा त्या सिंहाने एक मेंढी उचलली आणि तो पळाला, आपल्या दातांमध्ये तिची मान धरली, मानेला झटका दिला, पाठीवर टाकली आणि सुसाट पळत सुटला. तर तो करतो काय, तो नुसता पळत सुटत नाही,
तो काय करतो, बाहेर पडला, थोडस अंतर गेला की थांबतो आणि मागे नजर टाकून, आपल्या मागे कुणी आहेत, कुणी नाही ना. अजून थोडा पुढे जातो, परत नजर मागे वळवतो, माझ्या मागे तर कुणी नाही ना. अजून पुढे जातो, परत नजर मागे वळवतो, माझ्या मागे कुणी नाही ना. अजून पुढे जातो, परत मागे वळवतो, आपली नजर वळवतो, माझ्या मागे तर कुणी नाही ना. म्हणजे लक्षात घ्या, सिंहावलोकन म्हणजे उजळणी असं का म्हटलं जातं, वारंवार केलेल्या गोष्टीच्या मागे लागून त्याची उजळणी करणे म्हणजे हे साधं सुद्धा काम नाही, हे सिंहाचं काम आहे, हे जंगलाच्या राजाचं काम आहे, हे जंगलावर राज्य करण्याचं लक्षण आहे उजळणी. आणि उजळणी कशी करायची, तर बघा, एक तुम्हाला उदाहरण सांगतो. समजा डे फर्स्ट, पहिला दिवस, डे फर्स्ट. आज समजा तुम्ही 5 पेजेसचं रिडिंग केलं, 5 पानं तुम्ही वाचली. वाचली म्हणजे कशी, या पद्धतीने बरं का, या पद्धतीने. हा, इथे वाचन म्हणजे फक्त आपले समोर ठेवलं, बाजूला इकडे अक्षय कुमारचा पिक्चर चालू आहे, तिकडे बाहेर कोणीतरी आपले खेळत आहेत, आपले मित्रमैत्रिणी, त्यांचा काहीतरी तिचा खेळाचा आवाज येतोय, लक्ष तिकडे, डोक्यात वेगळंच काहीतरी. अरे हा माझा मित्र माझ्याशी बोललाच नाही, अरे ती माझी मैत्रीण ती माझ्याशी बोललीच नाही. अजिबात कुठली फालतू गोष्ट आपल्या अभ्यासाच्या मध्ये आडवी येता कामा नये. आपलं वाचन, आपली उजळणी याच्यामध्ये आपलं 100% लक्ष असलं पाहिजे. जेव्हा तुम्ही डे फर्स्टला या 5 पेजेसचं अशा पद्धतीने रिडिंग करता, एकदम मन लावून एकाग्रपणे, तेव्हा ते तुम्हाला समजलेलं आहे, अंडरस्टँडिंग झालेलं आहे. डे 2 ला, दुसऱ्या दिवशी काय करायचं, जेव्हा तुम्हाला नवीन काही पेजेस घ्यायचे, समजा ते 5 पेजेस असतील, समजा ते 5 पेजेस असतील, तर त्याच्या आधी या 5 पेजेसचा, या 5 पेजेसची तुमची रिव्हिजन झाली पाहिजे, उजळणी झाली पाहिजे, सिंहावलोकन झालं पाहिजे. पण पहिल्या दिवशी वाचताना जर तुम्हाला 2 तास लागले असतील, तर दुसऱ्या दिवशी तुमचा वेळ जो आहे ना, तो वेळ 1च तास होणार आहे, हे लक्षात घ्या, कारण ऑलरेडी तुम्हाला ते समजलेलं आहे. तिसऱ्या दिवशी जर तुम्ही पाहिलं, तर तिसऱ्या दिवशी पुन्हा हे पहिले 5 पानं या दिवशी तुमच्या अर्ध्याच तासात होते, 30 मिनिट्स प्लस ही जी नवीन 5 पेजेस आहेत, हे 5 पेज करायला समजा तुम्हाला 1 तास लागला, तर तिसऱ्या दिवशी पुढचे 5 पेजेस. मला सांगा, अशाच पद्धतीने जर का तुम्ही 6 दिवसांचा अभ्यास केला, 6 डेज, आणि 7व्या दिवशी हे 6च्या 6 दिवसात जे केलेलं आहे तेच पुन्हा एकदा पाहिलं, हेच पुन्हा एकदा याची रिव्हिजन केली, याची पुन्हा उजळणी केली 7व्या दिवशी, तर मला सांगा, त्याच्यानंतर डायरेक्ट तुम्ही परीक्षेला जरी पुस्तक उघडलं तरी आठवेल का नाही रे? आठवेल का? हॅलो, येस, चॅट बॉक्स मध्ये उत्तर द्या. हा, व्हेरी गुड, व्हेरी गुड. लक्षात घ्या, ही उजळणीची पद्धत आहे. अख्खं पुस्तक वाचून काढलं आणि परत अख्खं पुस्तक वाचून काढलं आणि परत अख्खं पुस्तक वाचून काढलं, ही उजळणी नाहीये, हा टाइमपास आहे. म्हणजे त्यांनी टाइम स्पेंड केलाय, पण तो टाइम पास झालेला आहे, त्या टाइम पास मध्ये स्टडी झालेला नाहीये, हे लक्षात घ्या. त्यामुळे या पद्धतीने, आणि नंतर ज्यावेळी फर्स्ट वीक होईल, सेकंड वीक, फर्स्ट वीक, सेकंड वीक, थर्ड वीक, फोर्थ वीक, आणि याच्यानंतर जे शेवटचे 2-3 दिवस, हे 28 दिवस झाले ना, नंतरचे 2 किंवा 3 दिवस महिन्याचे शिल्लक राहतात, त्या 2 किंवा 3 दिवसांमध्ये या 4ही आठवड्यांमध्ये तुम्ही काय केलं, हे पुन्हा एकदा नजरे घालून घालायचं, एकदम फास्ट, रॅपिडली. द बेस्ट मेथड. ठीक आहे, पुढे जाऊयात आता.
उजळणीच्या नंतर पुढचा जो टप्पा आहे तो येतो, तो म्हणजे सराव पेपर. मला एक सांगा, ऍप डाउनलोड केल्याच्या नंतर किंवा त्याच्या पूर्वी व्हिडिओच्या स्वरूपामध्ये तुमच्यापैकी कोणी, एक मिनिट, कुठे गेला एरो एरो एरो, इकडे आहे, तुमच्यापैकी कोणी शिवाजी महाराज आजच्या काळात इयत्ता 10वीला असते तर हा व्हिडिओ पाहिलाय का रे? स्टडी मटेरियल मध्ये सगळ्यात सुरुवातीला मी व्हिडिओ मध्ये ठेवलेला आहे तो, तिथे किंवा इतर कुठून पाहिलेला आहे का हा व्हिडिओ? पाहिला असेल तर हो म्हणा, नसेल तर नाही म्हणा, स्पष्ट सांगा, काही प्रॉब्लेम नाही. येस, हर्षालीने पाहिलाय. ओके, बोला ना, बोला. हो तर हो, नाही तर नाही. म्हणजे मला या मुद्द्याचं स्पष्टीकरण कसं करायचं ते मला सांगता येईल. ओके, गौरांगीने नाही पाहिलेला, दीक्षाने नाही पाहिलेला. स्टडी मटेरियल मध्ये व्हिडिओज मध्ये आहे ते, 10वी मध्ये व्हिडिओज. ठीक आहे, ओके ओके, चलो. नाही वाला आकडा जास्त आहे, म्हणजे हे थोडं कसं सांगायचं आहे ते मला लक्षात येईल म्हणून म्हटलं. ठीक आहे, आता बघा, लक्षात घ्या, याचा अर्थ असा आहे सराव पेपर या हे कशासाठी, याची गरज काय ते आता आधी समजून घ्या. आपल्या सगळ्यांना एक कथा माहिती आहे, छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान, बरोबर? तर शिवाजी महाराज ज्या अफजल खानाच्या भेटीला गेले तेव्हा त्यांनी आधी या स्टेप केल्या बरं का. आधी त्यांनी पूर्व प्रश्नपत्रिका अभ्यासल्या. म्हणजे काय केलं, तर आधी त्यांनी पाहिलं अफजल खान एखाद्या राजाच्या भेटीला जातो तेव्हा त्याला तो कसा फसवतो, कसा मारतो, कसा हरवतो, कसा दगा देतो, कसा विश्वासघात करतो. म्हणजेच यापूर्वीचे प्रश्न कोणकोणते होते याचा विचार केला. त्यानंतर त्यांनी त्याच्यावर शिवरायांनी अभ्यास सुरू केला. सेकंड स्टेप, या अफजल खानाला जर का संपवायचं असेल, या एवढ्या मोठ्या शत्रूला, आपल्या समोर आलेल्या शत्रूला जर संपवायचं असेल तर त्यासाठी कुठल्या मार्गाने आपल्याला जायला हवं. पूर्ण एकाग्रतेने आपलं काम केलं. त्यानंतर शिवरायांनी आपण जी कामं केलेली आहेत या कामांचा आढावा घेतला. मी ज्या मार्गाने चाललोय ते मार्ग बरोबर आहेत का, मी जे वेषांतर करून अफजल खानाला पाहून आलो ते बरोबर आहे का, अफजल खानाची उंची जी मी पाहिली ती बरोबर आहे का, अफजल खानची लांबी पाहिली ती बरोबर आहे का, अफजल खान किती मोठा आहे, किती ताकदीचा, याचा जो अंदाज लावला तो बरोबर आहे का, ही सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला, उजळणी केली त्याची. आणि मग शिवाजी राजे उतरले सराव पेपरला. म्हणजेच कुस्तीच्या आखाड्यामध्ये शिवाजी महाराज अफजल खाना एवढाच उंचीचा आणि त्याच्यासारख्याच ताकदीच्या कृष्णाजी आपल्या काय काय नाव आपले कोंडाळकरांच्या सोबत उतरले. ठीक आहे, आणि मग त्यांनी कोंडाळकरांनी त्यांना भेट द्यायची, त्यांना मारण्याचा प्रयत्न करायचा आणि त्यासाठी ते कोणत्या पद्धतीने मारण्याचा प्रयत्न केला जाईल, जुने मार्ग आणि नवीन मार्ग काय असतील, या सगळ्या गोष्टींचा अंदाज घ्यायला सुरुवात केली. ठीक आहे, आणि त्याच्यावरती काय उत्तर द्यायचं याचा विचार शिवरायांनी सुरू केला. आणि मग ही जी उत्तर द्यायची पद्धत आहे ही म्हणजेच सराव पेपर. तुम्ही जे जे छोटे छोटे टॉपिक करत आहात, एक धडा केला, 4 धडे केले, अर्ध पुस्तक पूर्ण झालं, पूर्ण पुस्तक पूर्ण झालं, मग जे पूर्ण झालं असं आपल्याला वाटतंय ते खरोखरच झाले का हे तपासणार कसं? तर मला वाटलं म्हणजे संपलं. तर त्याच्यासाठी आवश्यकता आहे ती म्हणजे सराव पेपरची. 1 2 3 4 या 4ही पायऱ्यांवर मग तुम्हाला सराव पेपर सोडवावे लागतात. ते आपणही उपलब्ध करून देऊ आपल्या विषयाच्या बाबतीत, आणि इतरही काही असतील तेही तुम्ही बाहेरूनही मिळवू शकता.
हा चौथा टप्पा आहे तो म्हणजे सराव पेपरचा. आणि इथपर्यंतचं काम तुमचं डिसेंबर पर्यंत संपायला पाहिजे बरं का. कारण 1 जानेवारीचा दिवस संपला की 2 जानेवारीला महाराष्ट्रातल्या सगळ्या शाळा सुरू करतात पूर्व परीक्षा. काय सुरू करतात? पूर्व परीक्षा. आणि पूर्व परीक्षा म्हणजेच थोडक्यात रंगीत तालीम. हा, मी पूर्व परीक्षेच्या वेळेस तयारी करेल असं जर कोणाच्या डोक्यात असेल तर ते डोक्यातून काढून टाका. कारण या पूर्व परीक्षेच्याच काळामध्ये म्हणजे जानेवारी 2024 या काळामध्ये सगळ्या शाळांमध्ये तुमच्याकडून इंटरनलचं जे काम आहे, अंतर्गत गुणांचं जे काम आहे, त्याच्यासाठीच्या फायलिंग वह्या ते गोळा करण्याचं काम चालू असणार आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला स्वतंत्रपणे वेगळा अभ्यास करायला वेळ मिळणार नाही. या काळात तुम्ही काय करणार? नुसतंच परीक्षेला जाऊन बसणार. रिझल्ट काय येणार? काहीच नाही. त्यामुळे याच्या आधीच म्हणजेच याच्या आधी पूर्व परीक्षा तुमची जर 2 जानेवारीला सुरू होणार असेल किंवा काही ठिकाणी 1 जानेवारीला, तर त्याच्या आधी 31 डिसेंबर ही तारीख तुमच्या डोक्यामध्ये फिक्स पाहिजे, ज्या दिवशी तुमचा स्टडी प्लस तुमच्या रिव्हिजन प्लस तुमच्या छोट्या छोटे सगळे सराव पेपर हे पूर्ण झालेले असले पाहिजेत. 31 डिसेंबरच्या रात्री झोपत असताना उद्याच्या सकाळी जरी माझ्यासमोर बोर्डाचा पेपर ठेवला तरीही मी सोडवायला उतरू शकेल, या पद्धतीची तयारी असली पाहिजे. मी जे सांगतोय ते योग्य आहे का, ते पटतंय का? असेल तर हो म्हणा, नसेल तर नाही म्हणा. वाट पाहतोय मी. येस येस, बरोबर. मग आता लक्षात घ्या, बरोबर बरोबर. मग आता लक्षात घ्या, जर या पद्धतीने तुम्हाला पूर्व परीक्षेची तयारी करायची आहे तर ही झाल्याच्या नंतर मग तुमच्या समोर येते अंतिम परीक्षा. आणि अंतिम परीक्षेमध्ये कुठल्याही चुकीला माफी नाही. माहितीये तो मूवी डायलॉग, चुकीला माफी नाही. लक्षात घ्या, अंतिम परीक्षेमध्ये काय होणार आहे, तर तुम्ही याच्या आधी म्हणजे जसं आपण शिवरायांचं उदाहरण मगाशी पाहिलं म्हणून तेच उदाहरण मी तुमच्या समोर ठेवतो. शिवाजी महाराज अफजल खानाच्या भेटीला गेलेले आहेत. तिथे अफजल खानाच्या भेटीच्या वेळेस जर शिवरायांकडून कुठलीही चूक झाली, चुकीला माफी नाही, डायरेक्ट बोल्ट. त्याच पद्धतीने तुम्ही अंतिम परीक्षेला तुम्हाला सुधारणा करायला वाव कुठपर्यंत आहे, संधी कुठपर्यंत आहे? प्रिलियम संपून पुढचे काही दिवस मिळेपर्यंत. प्रिलियम संपेपर्यंत तुम्हाला चान्स आहे सगळ्या सुधारणांना. नंतर चान्स नाही. नंतर डायरेक्ट अंतिम परीक्षा. आणि ही जी अंतिम परीक्षा आहे, ही अंतिम परीक्षा तुमचा रिझल्ट घेऊन येते. तुम्ही वर्षभरामध्ये काय केलं असा प्रश्न न घेता तुम्ही 10 वर्षात काय केलं याचं उत्तर तुम्हाला इथे मिळणार. इयत्ता 9वी मध्ये तुम्हाला 95% असतील, 90% असेल, 85% असतील, काहीही व्हॅल्यू नाही. जर इयत्ता 10वीला तुम्ही 35, 50, 60% आलात आणि इयत्ता 9वीला तुम्ही जर नापास होता होता वाचले असाल आणि आता 10वीला जर का तुम्ही 80%, 90%, 95%, 97% इथपर्यंत पोहोचलात, तर इयत्ता 9वीच्या त्या 35% कुणीही विचारणार नाही. अंतिम परीक्षा अत्यंत महत्वाची आहे. तिथे तुम्हाला तुमचा रिस्पॉन्स करायचा आहे. लक्षात घ्या, विद्यार्थ्यांचे 3 प्रकार इथे असणार आहेत. हे फार महत्वाचं आहे बरं का, हे लक्षात घ्या.
6 महिने, 8 महिने आणि 10 महिने. म्हणजे बघा मला काय सांगायचं. यामध्ये पहिली गोष्ट काय येते तर तुमच्यासाठी म्हणायचं झालं तर आज 25 तारीख आहे. हा, 26 एप्रिल ते 30 एप्रिल या 5 दिवसात तुम्ही ज्या ज्या विषयांच्या पेपरला जॉईन होणार आहात त्या सगळे विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहून कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जात आहेत, दीर्घोत्तरी किती, म्हणजे मोठ्या प्रश्नांची उत्तरं किती, मोठे प्रश्न किती आहेत, 2 मार्काचे किती आहेत, 3 मार्काचे किती आहेत, 4 मार्काचे किती आहेत, 1 मार्काचे किती आहेत, 1 मार्कासाठी कोणकोणत्या प्रश्नांचे प्रकार विचारले जातात, कुठे आपल्या मनाचं उत्तर टाकायला चान्स आहे का, या सगळ्या गोष्टींचा अंदाज कायचा आहे. अभ्यास म्हणत नाहीये, प्रश्नपत्रिका फक्त वाचून काढायची आणि ते पाहून घ्यायचं. वाटलंच विश्लेषण करा. 2 मार्कांचे एवढे मार्कांचे प्रश्न आहेत, 40 पैकी 2 मार्कांसाठी 10 प्रश्न येतात, 4 मार्कांचे 40 पैकी 8 मार्कांचे प्रश्न येतात. हे विश्लेषण करा. हे सगळं काम तुम्हाला 5 दिवसात करायचं आहे. आणि जी मी आता तुम्हाला मेथड सांगितली ही मेथड बेस्ट मेथड आहे. ती म्हणजेच मे महिन्यापासून ते डिसेंबर महिन्यापर्यंत, बघा ना, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, 8 महिने जर का तुम्ही हे काम केलं ना, 8 महिने आता सांगितलं त्या पद्धतीचा अभ्यास, तर जानेवारी महिन्यामध्ये, म्हणजे बघा हा अभ्यास कसा आता सांगितलं तसा बरं का, फक्त मी शाळेमध्ये जाऊन 5 तास बसलो, मी क्लासमध्ये 10 तास घालवले, अजिबात उपयोग नाही. हा, दुसरी एक महत्वाची गोष्ट, तुमच्यापैकी जर कोणी क्लासला जाणार असेल, ट्युशनला जाणार असेल, तर ती वेळ एकच ठेवा, एकतर सकाळची किंवा संध्याकाळची. सकाळी क्लासला, दुपारी शाळेला, संध्याकाळी क्लासला, आणि घरी आला की झोपला, रिझल्ट मिळणार नाही. कोणती एकच वेळ फिक्स करा. पालक ऐकत असतील, पालकांसाठी हीच गोष्ट सांगतोय मी. विद्यार्थ्यांना जर क्लासला जॉईन करणार असाल तर त्यांनी सेल्फ स्टडी आता आपण सांगितले त्या मेथडने गेली तर त्यांना खरं तर क्लासची गरज पडणार नाही. पण जर लावणारच असाल तर मात्र ही गोष्ट लक्षात घ्या की एकच कोणतरी वेळ त्यांची असली पाहिजे. किंवा सकाळची शाळा असेल विद्यार्थ्यांची तर तो क्लास असेल तो संध्याकाळी असावा किंवा दुपारी असावा. सकाळ, दुपार, संध्याकाळ तिन्ही वेळांमध्ये बाहेर जाऊन विद्यार्थी म्हणून बसायला जर तुम्ही विद्यार्थ्यांना भाग पाडत असाल तर त्यांच्या रिझल्टवरती उलटा परिणाम होईल, रिव्हर्स. ठीक आहे, त्यामुळे ते नियोजन आपण करणं आवश्यक आहे. 8 महिने याच्यामध्ये जानेवारीमध्ये तुमचे 2 प्रिलियम झाल्या पाहिजे. आणि फेब्रुवारीमध्ये 1 ते 15 तारखेच्या दरम्यान तुमची 1 प्रिलियम झाली पाहिजे. अशा रीतीने 3 प्रिलियम पूर्ण होतील, 3 परीक्षा होतील, सराव पेपर, आणि यानंतर पुढच्या शेवटच्या म्हणजे फेब्रुवारीच्या 15 तारखेपासून ते काय 28, 29 काय असतील ते सगळे दिवस, तर फेब्रुवारीच्या उरलेला जो महिना आहे त्याच्यामध्ये तुम्हाला शेवटची रिव्हिजन करून मार्च महिन्यामध्ये तुम्हाला परीक्षेला उतरायचं आहे, फायनल परीक्षेला, 3 रिव्हिजनच्या आधारे. बरं लक्षात घ्या 2 प्रिलियम याचा अर्थ काय, तर याचा अर्थ असा किंवा 3 प्रिलियम याचा अर्थ काय, या 3 परीक्षा, सराव परीक्षा म्हणजे काय, तर फक्त पेपर नाही द्यायचे, तो झालेला पेपर, आपण घेतलेला पेपर तो सोडवल्याच्या नंतर तो शिक्षकांकडे तपासायला द्यायचा. शिक्षकांकडून तपासून झाल्याच्या नंतर माझ्या कुठल्या प्रकारच्या प्रश्नामध्ये कशा प्रकारचं उत्तर अजून अपेक्षित आहे की ज्याच्यामुळे माझा प्रत्येक प्रश्नातील अर्धा मार्क, एक मार्क वाढत जाईल याचा विचार करायचा आणि त्याच्यानुसार पुढच्या प्रिलियम मध्ये जास्तीत जास्त आणखी मार्क मिळवायचा प्रयत्न करायचा. म्हणजे इथल्या जानेवारीच्या पहिल्या प्रिलियम पेक्षा जानेवारीच्या दुसऱ्या प्रिलियम मध्ये तुमचे मार्क वाढले पाहिजेत आणि जानेवारीच्या दुसऱ्या प्रिलियम पेक्षा फेब्रुवारीच्या तिसऱ्या प्रिलियम मध्ये मार्क वाढले पाहिजेत.
आणि फेब्रुवारीच्या 3ऱ्या प्रिलियमच्या नंतर मार्च मध्ये तुमचे 4थ्या प्रिलियमला मार्क म्हणजेच फायनल परीक्षेला मार्क वाढते. ही एक आरामदायी मेथड आहे बरं का, आरामदायी. इथे तुम्हाला फार झंझट नाही, फार त्रास नाहीये. आपण रेग्युलरिटी पाहिजे, इथे रेग्युलर काम केलं पाहिजे, नियमित काम केलं पाहिजे. लक्षात घ्या. हळूहळू थोडं 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 रोज काम केलं ना की मोठं काम होणार आहे. थेंबा थेंबाने तळ साठत जाणार आहे. एका दिवशी डायरेक्ट तळ उचलून आणून नाही चालणार, शक्यच नाही ते उचलता येणार. त्यामुळे ही मेथड आहे, ही महत्वाची आहे. दुसरी गोष्ट, एक प्रकार आहे तो म्हणजे 6 महिन्यांचा आणि एक प्रकार आहे तो 10 महिन्यांचा. आता 10 महिन्यांचा आधी घेऊया, ते म्हणजे एका दिवसात उरकून जाईल, लगेच लगेच संपून जाईल. म्हणजेच हे विद्यार्थी काय करतात, हे विद्यार्थी मे महिन्यामध्ये अभ्यास, समजा आता सुरुवात आहे त्यांना मे मध्ये टाइम आहे, ठीक आहे. मे पासून पुढे मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी, असा फेब्रुवारी पर्यंत ही मुलं एकदाच फक्त वाचन करतील. नो प्रियम नो कोच, आणि डायरेक्ट मार्च मध्ये परीक्षेला जाऊन बसते. त्यांचा रिझल्ट मिळेल का रे, तुम्हीच सांगा. मिळेल का यांना रिझल्ट, चांगला रिझल्ट मिळेल का यांचा? ना प्रिलियम, ना सराव पेपर, ना आणखी काही. बरोबर आहे, नाही मिळणार त्यांना. कारण त्या विद्यार्थ्यांना स्वतःमध्ये कुठे चूक होती हेच माहिती नाहीये. आपण कुठे चुकतो हे परीक्षेत दिल्याशिवाय कळणारच नाही. तर मी करतो ते बरोबरच आहे असं वाटत राहणार. ठीक आहे. त्यामुळे 10 महिन्यांची जी मुलं आहेत ना, 10 महिने अभ्यास करणारी मुलं म्हणजे थोडक्यात अति निवांत विद्यार्थी, ते या प्रकारचे. आणि जो तिसरा प्रकार आहे हा अतिशय महत्वाचा आहे, 6 महिन्यात अभ्यास. मे महिन्यामध्ये अभ्यासाची सुरुवात 1 मे पासून मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर. ऑक्टोबरला दिवाळीमध्ये अभ्यास पूर्ण. ऑक्टोबरच्या परीक्षेपर्यंत अभ्यास पूर्ण 100%. रीडिंग सहित, रिव्हिजन सहित सगळा अभ्यास पूर्ण 6 महिन्यात. म्हणजे मी 8 महिन्यांचं तुम्हाला नियोजन सांगितलं ना वरती, 240 दिवस आणि 480 मार्क, असं गणित आहे ते 8 महिन्यांचं बरं का. जर तुम्ही फास्ट गेलात, फास्ट म्हणजे डोक्यात, म्हणजे एकाग्रता ठेवून, ते पाठांतर करून, उजळणी करून, जर तुम्ही तेवढ्या फास्ट गेलात तर या 6 महिन्यात तुम्ही हा समजा सिलेबस संपवलात, तर एकदा तुम्ही नोव्हेंबरच्या दिवाळीनंतर शाळेत गेलात की डिसेंबर या महिन्यामध्ये तुमच्या 2 होतील, 2 सराव पेपर. जानेवारी महिन्यामध्ये तुमचे 2 सराव पेपर होते आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये तुमचा 1 सराव पेपर, टोटल 5. आणि मग तुम्ही मार्च मध्ये तुम्ही परीक्षेला उतरा. मला सांगा, जो विद्यार्थी 6 महिन्यामध्ये सगळा अभ्यास 100% पूर्ण करेल आणि 5-5 सराव पेपर देईल, त्याच्या लिखाणाचा वेग आधीच वाढेल, त्याला उत्तराची अचूकता समजेल, त्याला मुद्दे कसे काढायचे ते समजेल, त्याला आपण कुठे चुकत आहोत हे समजेल, सोबत त्याचा स्वतःच जे चुकतंय ते दुरुस्त करायची संधी मिळेल. मग याला जास्त मार्क मिळतील का 10 महिने अभ्यास करण्याला जास्त मार्क मिळतील? 6 महिने की 10 महिने? येस. व्हेरी गुड. 6 महिने अभ्यास करणाऱ्यांना जास्त मार्क मिळतील, 6 महिन्यात जे अभ्यास पूर्ण करतील त्यांना. ठीक आहे. पण जर 6 महिने खूपच अवघड वाटत असेल तर 8 महिन्यांचं प्लॅनिंग मी आत्ताच तुमच्या समोर ठेवले, त्या पद्धतीने जावा.
मी तुम्हाला विश्वास देतो, तुम्ही आज ज्या पर्सेंटेजला असाल, समजा एखादा विद्यार्थिनी, आता हा व्हिडिओ आहे तो नंतरही रेकॉर्डेड ठेवलेला असल्यामुळे हा व्हिडिओ जो आहे तो नंतरही पाहिला जाईल. जर 50% विद्यार्थी असेल ना, तो 70 ते 75% पोहोचू शकतो या मेथडने गेल्यानंतर. जर ऑलरेडी 70% वाले स्टुडंट असेल तर तो 80+ पोहोचेल. आणि जर 80 to 90 वाले असतील तर ते 90+ ला जातील याची 100% गॅरंटी घ्या. 90+ जे असतील त्यांचे किमान 3 ते 4% वाढत जातील. अर्थात जेवढे मार्क वाढतात तेवढ्याचा रेशो मार्क वाढण्याचाही कमी होत जातो ना, म्हणून ते मी तुम्हाला सांगितलं. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, जवळपास 1 तास होत आलेला आहे लेक्चरचा, सर्वात महत्वाची गोष्ट मी तुमच्या समोर ठेवतोय ती म्हणजे अभ्यास कशासाठी करायचा, अभ्यास कोणासाठी करायचा, आपल्या आई वडिलांसाठी. बाळांनो, शेवटी मी तुम्हाला फक्त 2 गोष्टी सांगणार आहे, अतिशय महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या अभ्यासासंदर्भातील आहेत. लक्षात घ्या, जो तुमचा रिझल्टचा दिवस असेल ना, रिझल्टचा दिवस, त्या दिवशी 2 प्रकारचे आई बाबा असतात. एक तो प्रकार असतो की जो प्रकार आपले मोबाईल फोन स्विच करून ठेवून देतात, घरामध्ये दरवाजा लावून बसतात, कुणाचा तरी कॉल येईल आणि विचारतील काय लागला रिझल्ट मुलाचा, काय लागला रिझल्ट मुलीचा, किती टक्के मिळाले आणि काय झालं. बघा, तुम्ही इयत्ता 9वी पर्यंत कुणाच्याच पालकांचा फोन येत नाही बरं का, कुणाच्याच पाहुण्यांचा फोन येत नाही. 10वीच्या रिझल्टला मात्र हा कॉल येतो. आणि जो दुसरा प्रकार आहे ना, त्या प्रकारचे जे पालक आहेत ना, ते पालक करतात काय, मोबाईल लावतात नाही, त्या मोबाईलच्या माध्यमातून सगळ्यांना कॉल करून सांगतात, मुलाने नाव काढलं, मुलीने नाव काढलं. स्टेटसला ठेवतात, फेसबुकला टाकतात, इंस्टाग्रामला ठेवतात, छातीत ठोकपणे अभिमान करतात, हजारो रुपये पेढ्यावरती खर्च करतात, सगळीकडे वाटतात, शाळेत घेऊन येतात, शिक्षकांना देतात. दुसरा प्रकार, तुम्हाला कोणत्या पद्धतीचा रिझल्ट आपल्या घरच्यांना द्यायला आवडेल पुढच्या जुलै महिन्यामध्ये, प्रकार 1 की प्रकार 2? बोला बोला, ऐकतोय मी, म्हणजे वाचतोय मी, चॅट वाचायचे मला, बोला. येस येस येस, हे जे तुम्ही लिहिताय ना आता, ही तुमची तयारी आहे, हे तुमचं पहिलं पाऊल आहे त्या यशाकडे. जी मी टॅगलाईन थोड्या वेळापूर्वी तयार केली होती ना स्टेटसला वगैरे ठेवताना, की येस, अवघ्या 1 तासात रहस्य तुमच्या हातात, अभ्यासाचं रहस्य मी तुम्हाला आता सांगितलेलं आहे. रिझल्टच्या दिवशी ही गोष्ट आहे बरं का, बास, बाकी काही नाही. या दिवशी, रिझल्टच्या दिवशी तुमच्या आई बाबांच्या डोळ्यांमध्ये अश्रू असलेच पाहिजेत. आणि अश्रू 2 प्रकारचे असतात, एक म्हणजेच दुःखाश्रू आणि दुसरे म्हणजेच आनंदाश्रू. तुम्हाला तुमच्या आई बाबांना, जे तुमच्या घरात असेल, आई असेल, बाबा असेल, दोघं असतील, किंवा तुम्ही ज्या पालकांकडे राहत असेल, काका असेल, मामा असेल, कुणी असेल, त्यांना कुठल्या प्रकारचे अश्रू त्यांच्या डोळ्यांमध्ये उभे राहिलेले पाहायला आवडेल? बोला
बोला, वाचतोय मी. दुसरा प्रकार आनंदाश्रू. बस त्यांना वाटलं पाहिजे आमचं जीवन कृतार्थ झालं. तो जो दिवस आहे ना बाळांनो, जून एंडिंग किंवा जुलैच्या स्टार्टिंगला जो रिझल्ट लागतो ना, तो दिवस आनंदाने सेलिब्रेट झाला पाहिजे. आणखी एक सांगू, जशी मुलं मोठी होत जातात ना, तसं आई वडील त्यांना असं कवटाळून जवळ घेणं जे असतं ना, प्रसंग खूप कमी होत जातात. तुम्हाला जाणवत असेल. हा जो आनंदाश्रूंचा क्षण असेल ना, त्यावेळी तुम्ही तुमच्या घरातल्या या मोठ्या व्यक्तींच्या कुशीमध्ये असाल. आवडेल ना पोचायला तिथे? आवडेल ना तो दिवस सेलिब्रेट करायला? बोला, उत्तर द्या मला. व्हेरी गुड, व्हेरी गुड. येस. आणि जर इथे पोहोचायचं असेल, बरोबर बरोबर, आणि जर इथे पोहोचायचं असेल तर काय करायचं आहे, त्या पायऱ्या मी तुम्हाला आधीच सांगितलेल्या आहेत. पण जसं मीच तुम्हाला सांगितलं की प्रत्येक ठिकाणी तुमची रिव्हिजन आवश्यक आहे, तुमची उजळणी आवश्यक आहे, तर त्या पद्धतीची उजळणी मी आता तुमच्या समोर ठेवणार आहे. अभ्यासाचं वार्षिक नियोजन करायचं आहे. उपलब्ध दिवस आपण सुरुवातीला पाहिले 240 दिवस आहेत. परीक्षेला 480 गुण आहेत. म्हणजेच तुमच्याकडे एका दिवसाला 2 गुणांचा अभ्यास कंपल्सरी करायचा आहे. फक्त 5 आठवडे आणि 5 दिवस एवढ्या कालावधीमध्ये तुम्हाला एक विषय त्या विषयाच्या मार्कांच्या अनुषंगाने पूर्ण करायचा आहे. आणि या सगळ्याची सुरुवात करायची आहे ती म्हणजे पहिल्यांदा हे काम तुम्हाला करायचं आहे एप्रिलमध्ये. मी काही सगळ्या प्रश्नपत्रिका इथे पाठवल्या नाहीयेत, काही मिळाल्या नाहीयेत मला, म्हणजे साधारण निम्म्या मिळतील त्या. पण समजा तुम्हाला मिळाले तर तुम्ही पाठवून द्या मला, काहीच हरकत नाही. हे काम तुम्हाला करायचं आहे. पूर्व प्रश्नपत्रिका, त्यानंतर रीडिंग, वाचन, अभ्यास पूर्ण एकाग्रपणे, त्यानंतर त्याची उजळणी, आजची उजळणी उद्या उद्या या 2 दिवसांची तिसऱ्या दिवशी, 3 दिवसांची चौथ्या दिवशी, अशी आठवडाभराची 7व्या दिवशी, आणि त्यानंतर 4 अशा स्लॉटमध्ये 4 आठवड्यांची शेवटच्या 2 दिवसांमध्ये उजळणी, सोबत सतत वारंवार सोडवले जाणारे सराव पेपर, आणि त्यानंतर पूर्व परीक्षा. या तुम्ही जितक्या जास्त द्याल आणि त्याच्यातून तुम्ही जितकं जास्त शिकाल की माझं काय चुकतंय, ते कसं सुधारलं पाहिजे, त्या दृष्टीने तुमचा जास्तीत जास्त अभ्यास होणार आहे. आणि मग तुम्ही बोर्डाच्या परीक्षेला उतराल. आणि त्यानंतर आणि त्यानंतर मग तुम्ही रिझल्टच्या दिवसाकडे येणार आहात. आता यासाठी तुम्ही जे करणार आहात, एक गोष्ट फक्त मी शेवटी सांगतो. यासाठी तुम्ही अभ्यास करणार आहात, मी तुम्हाला सेल्फ स्टडीची मेथड सांगितली आहे. त्याशिवाय दुसरा एक प्रकार आहे, तो म्हणजे तुम्ही शाळा करणारच आहात. शाळेच्या सोबत तुमचा जो क्लास काही असेल नसेल तो पहा, म्हणजे तो वैयक्तिक निर्णय असेल, तो असेल किंवा नसेल, दोन्ही, ज्यांनी त्यांनी आपापला निर्णय घ्यायचा आहे. तिसरा जो विषय आहे तो म्हणजे आपलं हे जे ऍप आहे ना, या ऍपमध्ये खरं तर मी हे फ्री मध्ये करणार होतो, पण ज्यांच्याकडून ऍप आपण घेतलं, मी एक काम करतो, मी व्हिडिओकडे येतो. ज्यांच्याकडून आपण ऍप घेतलं, सो त्यांनी असं सांगितलं की सर तुम्हाला किमान काहीतरी एक शुल्क ठेवलं पाहिजे. पूर्णच्या पूर्ण कोर्स आम्ही फ्रीमध्ये नाही देऊ शकत. त्यासाठी काहीतरी, म्हणजे आम्हाला क्लाउड वापरावं लागतं इंटरनेटसाठी वगैरे, सो आम्हाला त्या गोष्टींची आवश्यकता असते. तर त्याचे 11 रुपये ठेवलेले आहेत. आणि 11 रुपये म्हणजे ते नाही का आपण ते गुरुदक्षिणा किंवा गणपत देवाच्या देवळात वगैरे दिल्यावर देतो,
तेवढी किरकोळ रक्कम आहे ती. त्यामुळे मला नाही वाटत काही कुणा ती अवघड असेल, जड असणार आहे. आणि कुणालाच ती जड जाऊ नये म्हणून तेवढी ठेवली. सो सगळ्यांनी ते जे कुणी राहिले असतील, म्हणजे आता रेकॉर्डेड लेक्चर आल्याच्या नंतर सुद्धा जे कोणी असतील त्यांनी त्याला जॉईन व्हा. ठीक आहे. काही समजा याच्याविषयी काही विचारायचं असेल तर चॅटबॉक्स ओपन आहे. आपण 2 मिनिटं घेऊयात काही प्रश्न असेल तर. कारण मुळात 1 तासापेक्षा जास्त वेळ झालेला आहे. येस, काही बोलायचंय, विचारायचंय, सांगायचंय? कळे नाही ते किती जण आहेत ते. ठीक आहे, हरकत नाही. कुणाची कोणती शंका नाही असं दिसतंय. तर विद्यार्थी मित्रांनो, हा ऍप मध्ये मात्र नक्की आहे. याचं महत्वाचं कारण मी तुम्हाला हे सांगतोय की काय ते फक्त 11 रुपयांचा विषय आहे. 11.29 काहीतरी होत आहे. ते इंटरनेट चार्जेस का काहीतरी आहे तो विषय त्याच्यामध्ये. तर ते सगळं झाल्याच्या नंतर संपूर्ण इतिहासाचा सिलेबस 7ही धडे व्हिडिओमध्ये, पीपीटी मध्ये, काही ठिकाणी मुव्हिंग इमेजेस, म्हणजे पहिला जो व्हिडिओ मी टाकलेला आहे तर त्याच्यामध्ये काही ठिकाणी मुव्हिंग होत्या पण त्या दिसल्या नाहीयेत मूव्ह होताना. तर असंही मला जाणवलेलं आहे. पण ते जास्तीत जास्त बेटर करणं आणि चांगलं करणं याच्याकडे माझा फोकस असणार आहे. तर ते तुम्हाला मी आपण देणार आहे. आणि संपूर्ण वर्षभरामध्ये तुम्हाला कधी वाटलं अभ्यास करायचा इतिहासाचा? रात्री 2 वाजता वाटलं. योगेश पाटील सरांकडून आता मला इतिहासाचा अभ्यास करायचा आहे. लगेच ऍप ओपन करा, सुरू करा अभ्यास. नो प्रॉब्लेम. कुठल्याही वेळी कुठल्याही ठिकाणी हवा त्या पद्धतीने तुम्ही अभ्यास करू शकणार आहात. तेव्हा ती जी सोय आहे ती आपल्याला या ठिकाणी असणार आहे. बाकी दुसरे विषय जे आहेत म्हणजे राज्यशास्त्र, भूगोल वगैरे डोक्यात आहे, पण तेवढा वेळ मिळेल की नाही मला सांगता येत नाही. आणि जर मिळाला वेळ तर बघूयात आपण पुढे. बरं, पुढचं जे आपलं लेक्चर असणार याचं, तर ते मी ऑनलाईन अशा पद्धतीने घेतलेलं चालेल की रेकॉर्ड करून डायरेक्ट पाठवू? इतिहासाचा पहिल्या धड्याचा जो अर्धा भाग राहिलाय ना तो भाग. बोला. आहेत ना? आणि ते आकडा दिसे ना, ते मध्ये एक पट्टी आली आहे. नाही म्हणजे हा पीपीटीच्या माध्यमातूनच गौरांगी, फक्त लाईव्ह घेऊ की रेकॉर्ड करून डायरेक्ट टाकू असं मी विचारतोय. लाईव्ह. ओके ओके ओके. 4 जण, 5 जण लाईव्ह, 6 लाईव्ह. ओके. एक मिनिट, आपण एक काम करू. इथे एक पोलचा एक ऑप्शन आहे. मी एक पोल लावतो 15 सेकंदांसाठी. एक मिनिट. ऑप्शन 1 लाईव्ह आणि ऑप्शन 2 रेकॉर्ड. बघा बरं पोल. ओके, क्वेश्चन लेक्चर टाईप. एक पोल तुम्हाला येईल, त्याच्यावरती उत्तर द्या बरं. म्हणजे आपला एक अंदाज येईल की इथे. ओके, लाईव्हला 1 2 3. ओके, येस 4 लाईव्हचे 4 होत आहेत. ओके, 5 6. 100% सगळ्यांना लाईव्ह कडे जात आहेत. म्हटलं ज्या सोयी आहेत त्याचं माहिती पण करून घेतली पाहिजे ना त्या गोष्टींची. ठीक आहे, येस डन. सो आपण लाईव्ह लेक्चर स्टार्ट करूयात, लाईव्ह लेक्चर घेऊयात. मी एक काम करतो, साधारणपणे 2 ते 3 दिवसात, जास्तीत जास्त 3 दिवस लागतील. 25 तारीख आहे, 26 27 26 28 किंवा 29 तारखेला आपण हे लेक्चर घेऊयात. डन. संध्याकाळी 7लाच घेऊयात. ठीक आहे, तोपर्यंत पीपीटीचा थोडासा भाग राहिले तो मी पूर्ण करतो. डन. येस. चलो, तर विद्यार्थी मित्रांनो थांबूयात मग आपण आता. तुम्हाला कुठली शंका असेल, काही असेल, माझा नंबर सगळ्यांनी सेव्ह करून ठेवा. म्हणजे समजा पर्सनली काही कुणाला मेसेज नाही आला, ते व्हॉट्सअपचे भरपूर मेसेज वगैरे असतात, ते नोटिफिकेशन समजा आलं नाही आलं, ते माझ्या स्टेटसवरती तुम्हाला ते कळेल. आणि आता मी हे स्टेटस ठेवणार आहे. विद्यार्थ्यांच्या फायद्यासाठी म्हणून आपल्या सगळ्या गोष्टी आता करायच्या आहेत. तर चलो थांबूयात आपण. तुम्हा सर्वांना इयत्ता 10वीच्या अभ्यासासाठी आणि 10वीच्या यशस्वीतेसाठी, यशाचं जे रहस्य तुमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे त्या माध्यमातून यश मिळवण्यासाठी
मनपूर्वक शुभेच्छा. मी तुमच्या सोबत आहे. आपण सर्वजण मिळून जास्तीत जास्त उत्तम पद्धतीने अभ्यास करूयात, जास्तीत जास्त गुण मिळवूयात. चलो बाय. चलो बाय बाय सगळ्यांना. लेक्चर स्टॉप करतो मी. ओके येस, थँक्यू व्हेरी मच. चलो बाय बाय.